देशभरात 78व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशवासियांना करणार संबोधित. योजना जाहीर केली म्हणजे त्याचे हफ्ते पडणारच. निवडणुकीतील मतदानाच्या आदल्या दिवशी देखील पैसे पडतील. लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा सरकारला टोला. रक्षाबंधनाआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. मुंबईतील महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा तर उर्वरित महिलांच्या खात्यात 17 ऑगस्टला पैसे जमा होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. संभाजीराजे आणि मनोज जरांगेंमध्ये बंद दाराआड चर्चा. विधानसभा लढवण्याबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीत नव राजकीय समीकरण जुळणार का याकडे सर्वांचं लक्ष. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी खोळंबल्याची चर्चा. अजित पवारांच्या पक्षात प्रचंड खदखद असल्याची माहिती. तर मुख्यमंत्री फाईल्सवर लगेच सही करतात. दीपक केसरकरांचा दावा. मुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेडमधून लढू शकतात. आमदार रोहित पवारांचा दावा. अजित पवारांसह पार्थ आणि जय यांच्या उमेदवारीसाठी सर्वेक्षण सुरू. ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का. क्रीडा लवादानं विनेश फोगाटची याचिका फेटाळली. विनेशचं रौप्य पदक हुकलं.